माझं नाव मानवी आहे. माझ्या आईने मला एक आनंदाची बातमी दिली. तिने सांगितलं की आज ती माझ्या भावासाठी एक सुंदर मुलगी पाहून आली आहे. ती मुलगी पाहून तर तू देखील तिची फॅन होशील. मी लगेच माझे सर्व काम सोडून आईच्या बाजूला बसले. मी विचारलं, आई खरंच माझी वहिनी इतकी सुंदर आहे का? आई म्हणाली, हो, तुझी होणारी वहिनी खूप सुंदर आहे. आईने मला त्या मुलीचा फोटो दाखवला आणि मी तो फोटो पाहून लगेचच तिची फॅन झाली. होय, काही काळापासून माझी आई भावासाठी मुलगी शोधत होती. म्हणजे जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा प्रत्येक आई आणि बहिणीच्या नजरेत त्या मुलाच्या लग्नाची किती स्वप्न असतात. माझा भाऊ चांगल्या कंपनीत काम करत होता. आम्ही फार श्रीमंत नव्हतो, फक्त मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. आणि माझा भाऊ जितकं कमवायचा तितकं आम्ही इज्जतपूर्वक जगत होतो. देवाची कृपा होती, त्यामुळे कधीही दुसऱ्यांच्या समोर हात पसरावा लागला नाही. आमचे जीवन खूप आनंदी गेले. भाऊ आता लग्नाच्या वयात पोहोचला होता. मी भावापेक्षा खूप लहान होते. माझं लग्न अजून कुठेच काही दिसत नव्हतं, कारण मी सध्या हायस्कूलमध्ये शिकत होते. माझं वय 16 वर्ष होतं आणि मी खूप सुंदर दिसत होते. तर माझा भाऊ देखील खूप चांगला होता, कारण तो माझ्या आईच्या प्रमाणेच होता. माझ्या पप्पांचं निधन झालं होतं तेव्हा मी 5 वर्षांची होते. पप्पाच्या मृत्यूनंतर भावाने घराची आणि आमच्या आई मुलीची जबाबदारी खूप चांगली घेतली. भाऊ खूप चांगला आणि सभ्य व्यक्ती होता. आईला आशा होती की ती ज्या मुलीला भावासाठी निवडेल भाऊ तिला नकार देणार नाहीत आणि आईची पसंती त्याची पसंती असेल. लहानपणापासून आजपर्यंत भावाने नेहमीच आईच्या सांगण्यानुसारच वागला आहे. भाऊ आमच्या दोघींची खूप काळजी घेत होता, म्हणून आईने भैयासाठी मुलगी शोधताना त्याच्या इच्छेची विचारणा केली नाही. इच्छेची विचारणा त्यांच्याकडून केली जाते जे आपल्या पालकांची ऐकत नाहीत. दादा असा व्यक्ती होता जे घरातून बाहेर जाताना देखील आईच्या आशीर्वादाने जात आणि तिला सांगत की ते कुठे जात आहेत आणि किती वेळाने परत येतील. आईचं म्हणणं होतं की माझा मुलगा खूपच आज्ञाधारक आहे. आज त्या मुलीचा फोटोला पाहून मला खूप आनंद झाला. मी फक्त एवढंच इच्छित होते की भावाचे नाते लवकरच ठरावे आणि मग त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठी मी खूप सारी शॉपिंग करू शकेन. आणि जेव्हा वहिनी घरात येईल तेव्हा ती फक्त माझी वहिनी नाही, तर माझ्या मैत्रिणीप्रमाणे माझ्यासोबत असेल. मी खूप उत्सुक होते की भाऊ लवकर कधी घरी येईल आणि आई त्यांना हा फोटो दाखवेल, कारण आईला भावासाठी हे नाते मिळवणे खूपच कठीण होते. आईला वाटत होते की भावासाठी एक साधी, सुंदर आणि संस्कारी मुलगी शोधावी. आजकालचा मॉडर्न जमाना आहे आणि त्यामुळे मुलीही खूप मॉडर्न होत आहेत. माझ्या आईने ज्या प्रकारे माझी वाढवणूक केली होती तशीच सून तिला आपल्या घरात आणण्याची इच्छा होती. मी पूर्णपणे मॉडर्न विचारांची नव्हते, तर साधी, सरळ आणि निरागस होते, जी कधीही घराच्या सदस्यांच्या अनुमतीशिवाय घराबाहेर पाऊलही टाकत नव्हती. याच कारणाने माझ्या आईला माझ्यावर खूप विश्वास होता आणि आमच्या घरात शांती आणि सुख होते, कारण आमच्यापैकी कोणालाही घरातले वातावरण खराब करण्याची गरज नव्हती. सर्व काही व्यवस्थित चालू होते. रात्री भाऊ घरी आला तेव्हा आईने त्यांना मुलीचा फोटो दाखवला. त्यावेळी भाऊ जेवत होता. आईने फोटो टेबलावर ठेवला आणि सांगितले, बेटा, मी या मुलीला तुझ्यासाठी निवडले आहे. मला खूप त्रास करून माझ्या पसंतीची मुलगी मिळाली आहे. मी देखील उत्सुकतेने वाट पाहत होते की भाऊ मुलीचा फोटो उचलून पाहतील आणि सांगतील की आई, तुझी पसंती खूप चांगली आहे. पण भाऊने फोटो उचलून पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर काहीच चांगल्या प्रतिक्रियेचे चिन्ह दिसले नाहीत. त्याने फोटो टेबलावर उलटून ठेवला आणि पुन्हा जेवणात गुंतून गेले. आई आश्चर्यचकितपणे त्यांना पाहत होती आणि विचारले, बेटा, तुला मुलगी आवडली नाही का? भाऊ म्हणाला, आई, मला ही मुलगी अजिबात आवडली नाही. तुझ्या पसंतीला काय झालं आहे? मी अशा मुलीशी लग्न करणार का? आम्ही दोघेही हा संवाद ऐकून चकित झालो. मी भावाला म्हटलं, दादा, मुलगी चांगली आहे, त्यात काय कमी आहे? भाऊ म्हणाले, नाही, मला ही मुलगी आवडत नाही. आईने विचारले, तुला कशी मुलगी आवडेल? तुझ्या पसंतीबद्दल सांग, म्हणजे मला तुझ्यासाठी मुलगी शोधण्यात सोपं जाईल. भाऊ म्हणाले, मी माझ्यासाठी स्वतःच मुलगी निवडली आहे. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला, कारण भाऊ अशी मोठी गोष्ट सहज बोलत होते जी आम्ही कधीच अपेक्षित केली नव्हती. आईने शांत राहून विचारले, अच्छा, तुझ्या पसंतीची मुलगी कोण आहे ते सांग. याहून चांगली गोष्ट काय असू शकते की माझ्या मुलाने स्वतःसाठी मुलगी निवडली आहे. भैयाने त्यांच्या मोबाईलमधून एक फोटो काढून आईला दाखवला. तेव्हा आईच्या डोळ्यात आश्चर्य दिसले. आई म्हणाली, बेटा, तू ह्या मुलीला पसंत केले आहे का? भैया म्हणाले, माझी पसंती ही मुलगीच नाही, तर मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मी आईच्या हातातून मोबाईल घेतला आणि त्या मुलीला पाहून मला आईच्या आश्चर्याचे कारण समजले. कारण ही मुलगी ना तर दिसायला चांगली होती, ना तिने चांगले कपडे घातले होते. ती मुलगी फिल्ममध्ये असतात तसंच खराब कपडे घालून होती. असे कपडे आमच्या इथे कोणीही दूरदूरपर्यंत वापरत नव्हते. आईला तिचे काहीच गोष्टी आवडल्या नव्हत्या. भैया म्हणाले, तू कालच या मुलीच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव घेऊन जा. यावर आम्ही दोघेही चकित झालो. आईने विचारले, कालच? मला थोडा विचार करण्याचा वेळ दे. भैया म्हणाले, तुला काय विचार करायचा आहे? फक्त मला ही मुलगी आवडली आहे आणि मुलीलाही मी आवडतो. माझं लग्न हिच्याशीच होणार आहे. तर मग तुम्हाला विचार काय करायचा आहे?
फक्त मी बोललो आहे की काल तुम्ही या मुलीच्या घरी जाऊन प्रस्ताव घेऊन जाणार आणि सांगणार की आम्हाला मुलगी पसंत आहे. त्यांना माझा फोटो देऊन द्या. त्यांनाही मी आवडेल आणि लगेच लग्नाची तारीख ठरवून द्या. भावाच्या या इतक्या तत्परतेने आईला समजले नाही की भाऊ इतक्या घाईत का आहेत. भाऊ जेवण करून टेबलवरून उठून त्यांच्या खोलीत गेले. तर आई आणि मी गडबडीत पडलो. आई म्हणाली, अखेर भावाला काय झाले आहे? मी म्हणाले, मम्मी मला माहीत नाही. आज प्रथमच मी भैयाचा हा बदललेला स्वरूप पाहिला आहे. संपूर्ण रात्रभर आईला झोप येईनाशी झाली होती. ती विचार करत होती की भावाला काय झाले आहे आणि भावाने कशी मुलगी निवडली आहे, जी न केवळ त्यांनाच आवडली नाही तर आमच्या कोणत्याही नातलगांनाही आवडणार नाही. पुढच्या दिवशी आईची तब्येत खराब झाली आणि ती मुलीच्या घरी जाऊ शकली नाहीत. संध्याकाळी भाऊ ऑफिसमधून घरी आला तर त्याने आईवर खूप राग केला. तो म्हणाला, आई, आज तू रुचीच्या घरी माझी खूप बेइज्जती केली आहे. तू तिथे का गेली नाही? आईने सांगितले की तिची तब्येत ठीक नाही. भैया म्हणाले, तुला माहिती आहे का, तिथे सर्वजण आज पूर्ण दिवस वाट पाहत होते पण तू गेलीच नाही. आईने सांगितले की ती नक्कीच पुढच्या दिवशी जाईल. ही पहिलीच वेळ होती जेव्हा भावाने आईवर राग केला होता. आम्ही दोघेही आश्चर्यचकित आणि चिंतेत होतो. आईची तब्येत ठीक नसतानाही तिने तसंच मुलीच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आम्ही रुचीच्या घरात पोहोचलो तेव्हा तिच्या घरच्या लोकांनी आमचे उत्कृष्ट स्वागत केले. कदाचित ते भैयांना चांगलेच ओळखत होते आणि त्याची पसंतीसुद्धा माहिती होती. रुची आमच्या पुढे आली तेव्हा आईला तिच्या संस्कारांची कमी दिसली. आई खूपच चिंतेत होती. तरीही तिला या नात्यासाठी होकार द्यावा लागला. मग लग्नाची तारीख पुढील महिन्यात ठरली. भाऊ त्यांच्या लग्नासाठी खूप खुश होते. आई म्हणाली, चला, माझ्या मुलाला ज्यात आनंद आहे त्या मुलीच्या आनंदात मलाही खुश राहायला पाहिजे. ह्या विचारांनी आम्ही वहिनीसाठी उत्तम शॉपिंग केली. घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरला. जसेही होते आम्ही वहिनीला स्वीकारले आणि वहिनी विदा होऊन आमच्या घरात आली. तेव्हा त्यांच्या चांगल्या प्रकारे स्वागत केले. आमच्या घरात काही विधी होण्याच्या होत्या ज्यात वहिनीला भाग घ्यायचं सांगितले होते. पण वहिनीने अचानक आपला मूड खराब केला आणि म्हणाली, अरे किती विचित्र विधी आहेत. तुमच्याकडे किती विधी असतात. मी खूप थकले आहे. मला माझ्या खोलीत जावे लागेल. भावाने वहिनीला म्हटले, ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा. विधीनंतरही येऊ शकतात. तुला विधी करण्याची इच्छा नाही तर ठीक आहे. मला माहीत आहे तू हेवी कपड्यात खूप थकली असशील. भावाने सर्व नातेवाईकांच्या समोर वहिनीचा हात पकडून थेट खोलीत घेऊन गेले. सर्व पाहुणे बोलायला लागले की तुम्ही अशी सून आणली आहे की जिला बोलण्याचे देखील शिष्टाचार नाहीत. तिने पाहुण्यांचा सन्मान केला नाही आणि अशा प्रकारे बोलून गेली. तेव्हाच आईने बोलायला सुरुवात केली, ती बिचारी हेवी कपड्यांमध्ये खूप थकली आहे. आपण तिच्यावर विधींचा अधिक भार घालू नये, हेच योग्य आहे. आईने हे सांगून वाद समाप्त केला. अन्यथा आमचे नातेवाईक आगेला तेल घालण्याचे काम करत होतेच. पुढच्या दिवशी सकाळी आई वहिनीसाठी चांगला नाश्ता तयार करत होती. आईने टेबलवर नाश्ता ठेवला आणि मला सांगितले, तू जाऊन भाऊ वहिनीला उठवून सांग की त्यांनी नाश्ता करावा. सकाळचे 11 वाजले होते पण भाऊ वहिनी अजूनही उठले नव्हते. मी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा ते उठले. त्यानंतर 1 तासाने त्यांनी नाश्त्यासाठी आले. आईने खूप मेहनत करून फक्त तिच्यासाठीच नाश्ता तयार केला होता आणि तो नाश्ता टेबलवर ठेवण्यातच थंड झाला होता. जेव्हा वहिनी टेबलवर आल्या आणि त्यांनी नाश्त्यावर हात टाकला तेव्हा ती भावाकडे पाहून म्हणाली, छी छी ईशान, इट्स सो ऑइली. मी असा नाश्ता खात नाही. तुम्ही असे ऑइलयुक्त अन्न खातात का? तिने टेबलवरून उठून भावाला सांगितले, मी हा नाश्ता करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करा. असे म्हणून वहिनी आपल्या खोलीत गेली आणि भाऊ तिच्या मागोमाग गेला. मी भैयाला सांगितले, दादा, वहिनीला असे रिॲक्ट करणे उचित नाही. आईने तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने नाश्ता तयार केला होता. भैया म्हणाले, आत्ता काय करायचे? इतका ऑइली नाश्ता आरोग्याला हानिकारक असतो तर कोण खाणार? तुम्हीच हा नाश्ता खा. मी आणि रुची माझ्यासाठी ऑनलाईन नाश्ता ऑर्डर करतो. असे म्हणून भाऊ आपल्या खोलीत गेले. माझ्या लक्षात आले की आईच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला सांत्वन दिले आणि म्हणाले, चला आई, आपण दोघे मिळून नाश्ता करूया. त्या आलेले नसल्यामुळे आम्ही नाश्ता केला नव्हता आणि सर्वांनी एकत्र नाश्ता करावा असे ठरवले होते. त्याच दिवसापासून आमच्या घरात संकटांची सुरुवात झाली. वहिनी ना कोणत्याही कामाला हात लावायच्या ना बाहेर पडायच्या. सांगायचं म्हणजे ती स्वतः एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. ऐकायला आलं होतं की ती शिक्षित आहे म्हणून नवीन नवीन अदागिरी हमखास आमच्या घरात दाखवायच्या. तिची अशीच काही वागणूक आम्हाला खूपच आवडत नव्हती, पण भैयामुळे तिची सर्व वागणूक आम्ही सहन करत होतो. भाऊ वहिनी नेहमीच बाहेरचं अन्न खात असत. आई त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवत होती, पण ते लोक सांगत नव्हते की त्यांना बाहेरचं अन्न आवडत आहे. त्यामुळे घरात खूप अन्न वेस्ट होत होते. एका आठवड्यात असंच चालू होतं. आई नेहमी त्यांच्यासाठी जेवण बनवत होती आणि ते लोक बाहेर जाऊन जेवण खात होते. त्यामुळे अन्न खूपच उरत होते आणि त्यामुळे आम्हाला बासे अन्न खावे लागे. एक दिवस कंटाळून आईने फक्त आम्हा 2 लोकांसाठीच अन्न बनवलं आणि भाऊ बहिणीसाठी अन्न बनवलं नाही.
आम्ही दोघी लवकरच अन्न खाऊन फ्री झालो होतो. वहिनी रात्री 11 वाजता आईच्या खोलीत येऊन म्हणाली, मम्मी माझ्यासाठी जेवण वाढा, मला भूक लागली आहे. वहिनीची ही गोष्ट ऐकून मम्मीने सांगितलं, बेटा अन्न संपलं आहे आणि आम्ही तुमच्यासाठी अन्न बनवलं नाही, कारण तुम्ही रोज बाहेरचं अन्न खाऊन येत असता. वहिनीने या गोष्टीवर गोंधळ सुरू केला आणि म्हणाली, घरात सून उपाशी आहे आणि तुम्ही अन्न खाऊन संपवले आहे. तिने भावाला या गोष्टी वाढवून सांगितल्या, ज्यामुळे भाऊ फारच गोंधळ घालायला लागला. भैया म्हणाले, मी तुम्हा लोकांसाठी इतकी मेहनत करतो, घराबाहेर सारा दिवस नोकरी करतो आणि तुमची इतकी हिंमत की माझ्या पत्नीला अन्नच बनवलं नाही. त्या दिवशी भैयाने आम्हाला खूपच कमी लेखले. आई आणि मी रक्ताच्या अश्रूंनी रडत होतो, कारण आमच्या जीवनाचे दिवस आता असेच जात होते. वहिनीचा रुटीन बनला होता. छोट्या छोट्या गोष्टींवर ती घरात गोंधळ करायची. भाऊ घराच्या खर्चासाठी आईला पैसे देत होते. आता त्यांनी ते सुद्धा देणे बंद केले. त्यांचे म्हणणे होते की तुम्ही फालतू खर्च करता. घराच्या खर्चाचे पैसे मी रुचीला दिले आहेत, तीच आता खर्च करेल. वहिनी घरात अन्न पण बनवत नव्हती. घरातलं काही रेशन संपले की आई तिला सांगायच्या की रेशन नाही, पैसे दे, मला राशन आणायचे आहे आणि अन्न बनवायचे आहे. पण वहिनी पैसे पण देत नव्हती आणि म्हणायची, अरे नुकतंच तर राशन भरलेलं होतं, इतक्या लवकर संपलं. तुम्ही इतकं खाता कसं की इतक्या लवकर राशन संपून जातं. आम्ही आता फक्त एक वेळेचेच अन्न खात होतो. मी रोज शाळेत जात असे आणि शाळेतील कामं उरकल्यावर आईला घरातील कामांमध्ये मदत करायचे. आमच्या घराचे वातावरण वहिनीच्या येण्याने खूपच खराब झाले होते. घरात असे वाटायचे की आमच्या हसण्यावरही वहिनीला त्रास होत असे. आम्ही फक्त रडत होतो. माझ्या शालेय फीचा खर्चही खूप वाढला होता. मी भावाकडून फीसाठी पैसे मागायची हिंमत करत नव्हते. पण नंतर मोठ्या धाडसाने मी भावाकडून पैसे मागितले की भाऊ मला फी भरायची आहे, तुम्ही 3 महिन्यांपासून मला फीचे पैसे दिलेले नाहीत. भाऊने खिशात हात टाकलाच होता की वहिनी थांबवून म्हणाली, काय गरज आहे पुढे शिक्षणाची, तिच्या लग्नाची वेळ झाली आहे. आता वय कमी आहे तर चांगले नाते येतील, नाहीतर मुलींचे वय वाढले की नाते मिळवण्यात खूप अडचणी येतात. तुम्ही तिच्या शिक्षणाचा विचार न करता तिच्यासाठी एक चांगले नाते शोधा आणि तिच्या लग्नाची तयारी करा. मी आईकडे पाहिलं आणि मान हलवून सांगितलं की नाही, मी अद्याप लग्न करू इच्छित नाही, मला शिकायचं आहे. भाऊ म्हणाला, तुझी वहिनी अगदी योग्य बोलत आहे. भैयाने जो हात खिशामध्ये घातला होता पैसे काढण्यासाठी तो रिकामाच काढला होता. भावाने मम्मीला सांगितलं, तू रुचीसाठी चांगले नाते शोधा, आम्ही लवकरच तिचं लग्न करून टाकू. आईने म्हटलं, बेटा तू तुझ्या बहिणीवर असे अन्याय करत आहेस. तुझी बहीण शिकून डॉक्टर होऊ इच्छित होती आणि तू तिचं स्वप्न न पूर्ण करता तिचं लग्न करू इच्छितो. भैया म्हणाले, हे काम मुलींचे नाहीत आणि माझ्याकडे पैसे नाहीत की मी पैसे सोडून तिला MBBS करून देऊ. तुम्हाला माहीत आहे की डॉक्टर होण्यासाठी किती पैसा लागतो. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्या दिवशी मी खूप रडले आणि मला वहिनीपासून अत्यंत द्वेष वाटत होता, विशेषतः भावापासून, जो बहिणीच्या सांगण्यावर इतका सहज येत होता. ज्या आईने इतक्या कष्टाने आपल्या मुलाला वाढवले होते, आज त्या परिस्थितीत पोहोचवले की त्यांनी पत्नीच्या सांगण्यावर बहीण आणि आईचीही पर्वा केली नाही. मला भैया आणि बहिणीवर खूप खेद वाटत होता. आता मी वहिनीशी वाद करायची आणि त्याचा प्रत्यय असा मिळायचा की वहिनी नेहमीच म्हणायची, माझ्या घरातून तुला लवकरच बाहेर काढणार आहे. आम्ही दोघी, आई आणि मला, वहिनीने घरातील नोकराण्या बनवले होते. भैयांना याची इतकीही पर्वा नव्हती की त्यांच्या बहिणीने आणि आईने अन्न खाल्लं की नाही. पण भैया वहिनीला चांगल्या व्हरायटीचे अन्न खाऊ घालायचे. कधी वहिनी ऑनलाईन अन्न ऑर्डर करत असे, तर कधी भैया त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जात आणि खाऊ घालायचे. वहिनीसाठी दर आठवड्याला नवीन महागड्या भेटवस्तू खरेदी करत होते. दुसरीकडे आम्ही दोघे, आई आणि मी, कितीच वाईट स्थितीत होतो, कारण आई डायबिटीसची पेशंट होती आणि तिला आवश्यक असलेली औषधे मिळत नव्हती आणि आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो, कारण भैया पूर्णपणे बदलले होते. माझं शाळेत जाणं बंद झालं होतं. मी आईला वारंवार सांगत होते की आई मला लग्न करायचं नाही. आई म्हणाली, बेटा आता तर मलाही तू सासरात जाऊन तुला चांगले जीवन मिळावे असे वाटते. येथे तुला अन्नसुद्धा नीट मिळत नाही, तिथे कमीत कमी तुला दिलासा तरी मिळेल. मी तुझ्यासाठी इतकं तरी करू शकते की तुझं स्वतःच लग्न ठरवीन, कारण तुझ्या वहिनीने तुझ्यासाठी नाते सांगितले तर कदाचित ते तिच्यासारखंच असेल. मी म्हणाले, आई तूही माझ्या बाजूने नाही आहेस. आई म्हणाली, नाही बेटा, माझं म्हणणं समजून घे. या नरकातून बाहेर पडून तू निघून जा. आपल्या घरात आता घर पण राहिलेले नाही. हे एक नरक बनलं आहे. इथे तुलाही सुख मिळणार नाही आणि मलाही मिळणार नाही. मी मम्मीला सांगितलं, आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आई म्हणाली, एक ना एक दिवस तुला लग्न करावंच लागणार आहे. माझं ऐक, तू लग्न कर. मी आईच्या गळ्यात लोंबकळून खूप रडले. त्यानंतर आईने माझ्यासाठी एक नाते शोधून काढलं. भैया म्हणाले की ते माझ्या लग्नात काही पैसे घालणार नाहीत, कारण बहिणीने म्हटलं होतं की तुम्ही आधीच तुमच्या बहिणीच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च केले आहेत. आता तिच्या हुंड्यासाठी काही खर्च करण्याची गरज नाही. फक्त साधं लग्न करून तिला विदा करा. ज्या मुलाशी माझे नाते ठरले होते
तो एका चांगल्या पदावर नोकरी करत होता, शिक्षित होता आणि माझ्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा होता. तिने माझ्या आईच्या म्हणण्यानुसार आपल्या मुलाचं नातं माझ्याशी ठरवलं होतं. मी त्यांना खूप आवडली होती आणि त्यांना हुंड्यात काहीही मागायचं नव्हतं. यामुळे माझं लग्न साध्या पद्धतीने पार पडलं आणि मी माझ्या सासरी गेली. माझ्या सासरी आल्यावर मला माझ्या आईची चिंता सतत लागली होती. माझे नवीन दिवस होते, त्यामुळे मी जास्त दिवस माहेरीही जाऊ शकत नव्हते. मी सतत विचार करत असे की वहिनी माझ्या मागे माझ्या आईला कसं वागवत असेल. एक आठवड्याने मी पतीसह माहेरी गेले. तेव्हा पाहिलं की वहिनी आरामात सोफ्यावर पडून टीव्ही पाहत होती, तर घरातील काम एक नोकरानी करत होती. हे सर्व पाहून मला मोठा धक्का बसला की जेव्हा मी घरात होते तेव्हा आई आणि मीच घरातील सर्व कामं करत होतो. आता मी सासरी गेले तर वहिनी नोकरानीने काम करून घेत आहे. त्यानंतर जेव्हा वहिनीने पाहिलं की मी आणि माझा पती येथे आलो आहोत, तर वहिनी म्हणाली, तुला सासरी सुकून नाही का मिळत? लग्नाला एकच आठवडा झाला आहे आणि तू थेट येथे आली आहेस. माझ्या पतीला ही गोष्ट खूप चांगली वाटली नाही. पती म्हणाले, तू इथे थांब, मी घरी जातो आणि तुला जेव्हा मन करेल तेव्हा परत ये. मला समजलं की माझ्या पतीला खूपच लाज वाटत आहे. पती घरातून निघून गेले आणि मी वहिनीला म्हटलं, तुम्ही विकासच्या समोर असे बोलणे नको होते करायला. आता मी या घरातून निघून गेले आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं वागणं बदलायला हवं. आमच्या घरचे वातावरण किती आनंददायक होते, पण तुम्ही या घरात पाऊल ठेवल्या दिवसापासून या घरातील आनंद संपला आहे, असं मी त्यांना सांगितलं. वहिनी म्हणाल्या, आता हे घर माझं आहे आणि मी तुला इथे बोलवलं नाही. हे घर माझ्या आईचे आहे. जोपर्यंत माझी आई इथे आहे हे घर माझंही आहे, असं मी त्यांना सांगितलं. वहिनी असून म्हणाल्या, तू तुझ्या आईला शोध, जर इथे असेल तर बघ. तुमचा काय अर्थ आहे, असं मी विचारलं. वहिनी म्हणाल्या, कळत नाही तुझी आई कुठे गेली. तुझ्या लग्नानंतर ती एकटी दिवसभर कंटाळलेली होती आणि त्यामुळे ती शेजारी जाऊन बसली होती. एक दिवस तिने शेजारी जाऊन बसली आणि परत कधीच घरात आली नाही. वहिनीच्या बोलण्यातून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी झपाट्याने आईच्या खोलीत गेली आणि घरभर आईला शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. मी वहिनीला विचारलं, वहिनी तुम्ही खरंच सांगत आहात का? आई इथे नाही का? वहिनी म्हणाल्या, होय, मी तुझ्या आईबद्दल तुला खोटे का सांगणार? ती इथे नाही, ती घरातून गेली आहे आणि ती तिच्या मर्जीने गेली आहे. मी गोंधळून आवाज केला आणि वहिनीला म्हटलं, तुम्ही माझ्या आईला कुठे पाठवलं? जर ती शेजारी गेली होती तर तुम्ही आणि भावाने तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? वहिनी म्हणाल्या, माझ्याकडे तितका वेळ नाही की मी तुझ्या आईला गल्लीत शोधत जाऊ. चला, तुला इथे गोंधळ घालण्याची गरज नाही. मी रडून रडून बिघडले आणि मी भैयांना कॉल केला. भैयाने कॉल रिसीव्ह केला नाही, त्यामुळे मी घरातून ऑटो करून भैयांच्या ऑफिसकडे गेले. ऑफिसमध्ये जाऊन मी भैयाला म्हटलं, भैया माझी आई कुठे आहे? तुम्ही त्यांना कुठे पाठवलं आहे? वहिनी सांगते की ती शेजारी जाऊन बसली होती आणि परत कधीच आली नाही. भैया म्हणाले, तू घराच्या गोष्टी इथे का घेऊन आली आहेस? हे ऑफिस आहे, इथे तुला येण्याची गरज नाही. मी म्हणाले, मी इथे माझ्या आईसाठी आले आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये आराम करत आहात आणि तुझी आई घरात नाही, असं मी भैयाला सांगितलं. भैयांचा असा प्रतिसाद पाहून मला विश्वासच बसला नाही. त्यांचं वागणं खूपच विचित्र वाटलं. जणू मी माझ्या भावाशी नाही तर एखाद्या अनोळखी माणसाशी बोलत होते. त्या दिवशी तर माझं मन झालं होतं की मी माझ्या भावावर थुंकावं, कारण इतका नीच माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मी माझ्या सासरी आले होते आणि इथे आल्यावर खूप रडले होते. माझ्या सासूबाईंनी मला समजावलं होतं. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली, तर त्या म्हणाल्या, बाळ, तुझी वहिनी खरोखरच खूप चालू आहे. शेवटी तुझ्या आईने ईशानचं लग्न लावण्यात इतकी घाई का केली? आता मी माझ्या सासूबाईंना काय सांगणार की या मुलीने माझ्या भावावर काय जादू केली आहे की भाऊ तिच्याच भाषेत बोलतोय. मी माझ्या आईला शोधण्यासाठी सगळीकडे पाहिलं होतं. अशी एकही जागा उरली नव्हती जिथं मी शोधलं नाही, पण मला आई कुठेच सापडली नाही. मी माझ्या आईला आठवून आठवून रडत राहायची. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घराबाहेर जाऊन उभी राहायची आणि पाहायची की माझी आई आली आहे का. शेजारी पाजारी लोकांकडे विचारून विचारून थकले होते, पण सगळेच म्हणायचे की ती आमच्याकडे आली नाही. कळत नाही या दोघांनी माझ्या आईला कुठं पाठवलं. मी तर हळहळत होते की जर माझं लग्न झालं नसतं तर कदाचित यांना माझ्या आईला कुठेही पाठवण्याची गरज पडली नसती. मी तिची काळजी घेतली असती, तिच्यासोबत काहीही वाईट घडू दिलं नसतं. दिवस रात्र मी माझ्या आईसाठी प्रार्थना करत राहायची. ती जिथं कुठं आहे तिथं सुखरूप असो आणि तिला काहीच त्रास होऊ नये. माझ्या आईला आठवताना 3 वर्ष निघून गेली होती. माझी एक मुलगीही झाली होती. तसं पाहिलं तर मी माझ्या सासरी चांगलं आयुष्य जगत होते. कदाचित हा माझ्या आईचाच आशीर्वाद होता की जिने माझ्यासाठी चांगला विचार केला होता आणि ती म्हणतही होती की माझं लग्न व्हावं जेणेकरून मी त्या नरकातून बाहेर येऊ शकेल. तिने अगदी बरोबर म्हटलं होतं. तो खरंच एक नरकच होता जिथं माझी आई राहून राहून तडपत होती आणि जर मी तिथं राहिले असते तर कदाचित यांच्यामुळे माझ्यासोबतही काहीतरी वाईट घडलं असतं. पण 3 वर्ष झाली तरी माझ्या मनातून माझ्या आईचा शोध संपला नव्हता. माझे डोळे तिला सतत शोधत होते. मन करायचं की बस लवकरच मला माझी आई सापडावी
आणि मी तिच्या गळ्यात पडून डसडसा रडावं की मी तिला किती आठवण करत होते. आणि एक दिवस देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या डोळ्यांना थंडावा मिळाला. माझे पती टीव्हीवर बातम्या पाहत होते आणि अचानक त्यांनी मला टीव्हीकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं. जसं मी टीव्हीकडे पाहिलं तसं पाहून माझे होश उडाले की माझी आई टीव्हीवर दिसत होती. हा एक फॅशन डिझायनिंगचा शो होता, जिथं माझ्या आईचा पुरस्कार देऊन सन्मान केला जात होता. सांगण्यात आलं होतं की त्या अवॉर्ड शोच्या मॉडेलने जो ड्रेस घातला होता तो एका वृद्धाश्रमात काम करणाऱ्या साध्या स्त्रीने तयार केला होता आणि ती स्त्री कोणी दुसरी नसून माझी आईच होती. आणि माझ्या आईला त्या शोमधील लोक एवढा सन्मान देत होते की सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, वृत्तपत्रांवर तिचीच चर्चा सुरू होती. याचा अर्थ असा होता की माझी आई तिच्या कुशलतेमुळे प्रसिद्ध झाली होती. माझी आई तिच्या तरुणपणात खूप छान शिवणकाम करायची. तिने हे शिवणकाम माझ्या आजीकडून शिकले होते आणि आज तिची तीच कला तिला कुठून कुठे घेऊन गेली होती. पण आता मला माझ्या आईला भेटायचं होतं. हा शो कुठे झाला होता, कोणी आयोजित केला होता आणि माझी आई तिथे कशी पोहोचली, मला हे सगळं जाणून घ्यायचं होतं. मी माझ्या पतीला सांगितलं की त्यांनी या सगळ्याची माहिती काढावी. खूप प्रयत्नांनंतर माझ्या पतीने शोधून काढलं की माझी आई या शहरात नाही तर सध्या जयपूरमध्ये आहे. तिथेच हा फॅशन डिझायनिंग शो झाला होता. मी माझ्या पतीला म्हटलं, कृपया मला लवकरात लवकर माझ्या आईला भेटवा. माझे पती खूप चांगले होते आणि मला खूप प्रेम करायचे. त्यांनी माझ्या आईला भेटवण्यात पूर्णपणे मदत केली. आम्ही लवकरच जयपूरसाठी निघालो. तिथे जाऊन माझ्या पतीने शोधून काढलं की माझी आई कुठे थांबली आहे आणि आम्हाला कळालं की ती जयपूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये राहिली आहे. त्या हॉटेलचा पत्ता माझ्या पतीने शोधून काढला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा रिसेप्शनवरून कळालं की माझी आई सध्या तिच्या खोलीत विश्रांती घेत आहे. मी रिसेप्शनिस्टला विनंती केली, कृपया मॅडम कशाही प्रकारे मला माझ्या आईशी बोलू द्या. मला तिला भेटायचं आहे. एकदा त्यांना सांगा की त्यांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली आहे. पण कदाचित आता माझी आई इतकी मोठी व्यक्ती बनली होती की तिला भेटणे इतके सोपे नव्हते. मी निराश होऊन तिथे उभी होते. तेवढ्यात अचानक माझी टक्कर एका तरुण मुलीशी झाली. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि तिला वाटलं की कदाचित तिच्यामुळे मला धक्का लागला म्हणून मी रडते. तिने माफी मागत विचारलं, तुम्ही रडत का आहात? मी तिला सांगितलं की या हॉटेलमध्ये माझी आई थांबली आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. पण हॉटेलचे कर्मचारी मला त्यांना भेटू देत नाहीत. मला त्या फॅशन डिझायनर महिलेला भेटायचं आहे जी आजकाल खूप प्रसिद्ध होत आहे. ती पटकन म्हणाली, तुला पारुलजींना भेटायचं आहे का? मी आश्चर्याने म्हणाले, हो हो, त्या माझ्या आई आहेत. मी त्यांना खूप दिवसांपासून शोधते आहे आणि आजच मला कळालं की त्या इथे आहेत. मी खूप दुरून त्यांना भेटायला आले आहे. ती मुलगी हसून म्हणाली, अच्छा तू थांब, मी आत्ता पारुलजींना जाऊन सांगते. ती मुलगी हॉटेलच्या खोलीत गेली. काही वेळाने ती खुश होऊन बाहेर आली आणि तिने मला व माझ्या पतीला आत येण्यासाठी सांगितलं. जसं मी खोलीत गेली तसं माझ्या आईला माझ्यासमोर बघून मला विश्वासच बसत नव्हता. माझी आई किती स्मार्ट आणि सुंदर दिसत होती. माझी आई जिने भाऊजाईच्या येण्याच्या नंतर किती त्रासदायक दिवस घालवले होते. आता तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद आणि चमक होती. मी पटकन माझ्या आईला मिठी मारली आणि आम्ही दोघी मायले की कितीतरी वेळ एकमेकींना बिलगून डसाडसा रडत होतो. मी म्हणाले, आई तू कुठे गेली होतीस? मी तुला खूप शोधलं आणि आता खूप प्रयत्नांनी तुला भेटण्यासाठी पोहोचलो आहे. या मॅडमची कृपा आहे ज्यांनी मला तुझ्याशी भेटायला परवानगी दिली, नाहीतर मी निराश होऊन परत गेले असते. आई म्हणाली, तुला असं कसं वाटलं की मी तुला विसरू शकते? मी शो संपल्यानंतर तुझ्याशी भेटायला येणारच होते. मी आईचे हात पकडले आणि विचारले, आई तू इथे कशी पोहोचलीस आणि तू कुठे गेली होतीस? वहिनी आणि भावाने तुला कुठे पाठवले होते? मग आईने मला शांतपणे बसण्यास सांगितले आणि एक एक करून सर्व गोष्टी सांगितल्या. आई म्हणाली, तुझ्या लग्नानंतर मी खूप एकटी पडले होते. मला खूप वाईट वाटले की या घरात माझी एकमेव साथ देणारी मुलगीसुद्धा आता दूर गेली आहे. तुझ्या भाऊजाईने मला घरात नोकराणी बनवले होते. मी खूप आजारी राहू लागले होते. मी तिचा प्रत्येक जुलूम शांतपणे सहन करत होते. त्या एका आठवड्यात तुझ्या भाऊजाईने माझ्याशी खूप वाईट वागणूक केली, पण तरीही मी तिला घरात खटकत होते. एक दिवस तिने माझ्यावर चोरीचा आरोप लावला, जेव्हा की मी काहीही चोरी केली नव्हती. तिने तुझ्या भावाला सांगितले की मी तिच्या पर्समधले पैसे चोरले आहेत आणि तुझ्या भावाने त्याच्या पत्नीचा विश्वास ठेवला. रुची म्हणाली, तुमच्या आईने आज पैसे चोरले आहेत, उद्या न जाणो काय काय चोरतील. मग ती म्हणाली, मला या घरात तुमच्या आईसोबत राहायचे नाही, तू त्यांना वृद्धाश्रमात सोडून ये. तुझ्या भावाने माझे हात धरून मला वृद्धाश्रमात सोडले. मी त्याला म्हणाले होते, बाळ तू असं करू नकोस, मी काहीही चोरी केलेली नाही. तुझी बायको खोटं बोलत आहे. पण तुझ्या भावाने माझं काही ऐकलं नाही. उलट तो मला शिव्या देऊ लागला आणि म्हणाला, आई मी तुला खूपच लाडात वाढवलं आहे, तुझी खरी जागा वृद्धाश्रमातच आहे. मग त्याने मला तिथे सोडून दिलं. तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. त्याने मला तुझ्याशी शेवटची भेटही होऊ दिली नाही आणि मला एक खूप दूरच्या वृद्धाश्रमात सोडले. त्या दिवशी मी खूप रडले होते. वार्डनच्या पायांवर पडून मी विनंती केली होती, माझ्या मुलीपर्यंत पोहोचवा,
मला घरी पाठवा. वार्डनने मला धीर दिला आणि म्हणाले, तुला इथे तुझ्या मुलाने सोडून दिलंय. तुला परत त्या जगात का जायचंय जिथून तू आलीस? ही दुनिया तुझ्या त्या जगापेक्षा कित्येक पटीने चांगली आहे जिथून तू आलीस. वार्डनचं बोलणं मला योग्य वाटत होतं. मी त्या वृद्धाश्रमात शांतपणे जीवन जगत होते. पण मला तुझी खूप आठवण यायची. माझ्याकडे तुझा कुठलाही संपर्क क्रमांक नव्हता ज्याद्वारे मी तुला संपर्क करू शकले असते. मी ठरवलं होतं की आता माझं जीवन इथेच आहे आणि एवढं आयुष्य उरलंय ते इथेच घालवायचं आहे. मी माझं मन इथेच लावलं होतं. मी वृद्धाश्रमातील महिलांना शिवणकाम शिकवू लागले. तू तर जाणतेस की मी शिवणकाम किती परफेक्ट करते. म्हणून मी इथल्या महिलांना शिवणकाम शिकवत शिकवत त्यांचा आणि माझा वेळ घालवू लागले. मी शिवणकाम शिकवायची आणि लोकांचे कपडेही शिवायची. अशा प्रकारे माझ्याकडे थोडेफार पैसे जमा होऊ लागले होते. वार्डन खूप खुश होती की मी वृद्धाश्रमात चांगलं काम करत होते. एक प्रियाजी आहेत, त्या खूप मोठ्या मॉडेल आहेत. प्रियाजी आमच्या वृद्धाश्रमाला देणगी देत असत. एके दिवशी त्या आम्हाला देणगी देण्यासाठी वृद्धाश्रमात आल्या होत्या, पण त्या खूप चिंतेत दिसत होत्या. वार्डनने त्यांची काळजी विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी चिंतेत आहे कारण 2 दिवसांनी माझा फॅशन डिझायनिंग शो आहे आणि मला ज्या डिझायनरचा ड्रेस घालायचा आहे तो डिझायनर देशाबाहेर गेला आहे. त्याच्या पीएने सांगितलंय की तो 1 आठवड्यानंतर येईल. पण माझा शो तर 2 दिवसांनीच आहे आणि मला हाच ड्रेस शोमध्ये घालायचा आहे. हा ड्रेस तोच डिझायनर तयार करू शकतो. आता मला कळत नाही की मी काय करावं. त्यावेळी मी तिथेच होते. वार्डन म्हणाली, तुम्ही मला दाखवू शकता का कशा प्रकारचा ड्रेस आहे? तेव्हा प्रियाजींनी वार्डनला त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवला. वार्डन म्हणाली, अरे हा तर खूपच सुंदर ड्रेस आहे. असं काही खरंच एखादा मोठा डिझायनरच तयार करू शकेल. यासाठी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या मोठ्या डिझायनरशी बोलावं लागेल. प्रियाजींनी सांगितलं की सध्या कोणताही डिझायनर मोकळा नाही आहे कारण तातडीने डिझायनरकडून असं डिझाईन तयार करून घ्यायला मोठी रक्कम द्यावी लागेल. प्रियाजी कोणत्याही डिझायनरला रक्कम देण्यासाठी तयार होत्या, पण ड्रेस तयार करण्यासाठी वेळ नव्हता आणि त्यावेळी प्रियाजींना जास्तीत जास्त डिझायनरसोबत बैठकही घेता येणार नव्हती. मी त्यांच्या जवळ गेले आणि प्रियाजींचा मोबाईल हातात घेऊन त्या ड्रेसकडे नीट पाहिलं आणि मी त्यांना म्हणाले, प्रियाजी हा ड्रेस तयार करणं माझ्या डाव्या हाताचं काम आहे. मी हा ड्रेस 2 दिवसात नव्हे तर 1.5 दिवसातच तयार करू शकते. प्रियाजींना माझं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की मी खरं बोलते. मी त्यांना खात्री दिली आणि म्हटलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची मदत करू शकते. प्रियाजी म्हणाल्या, असं होणं शक्यच नाही. हा ड्रेस फक्त डिझायनरच तयार करू शकतो. तू वृद्धाश्रमात एक साधी टेलर आहेस. तू हे काम कसं करू शकतेस? वार्डनने प्रियाजींना सांगितलं, प्रियाजी जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा यांच्यावर विश्वास ठेवून पाहू शकता. प्रियाजी म्हणाल्या, अच्छा ठीक आहे, मी एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून पाहते, पण कृपा करून माझे नाचक्की होऊ देऊ नकोस. हा शो मला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. त्यातून फक्त मला नाही तर माझ्या डिझायनरलाही फायदा होईल. माझा डिझायनर देशाबाहेर गेला आहे कारण त्याला तिकडे या शोपेक्षा मोठा शो मिळाला असावा, म्हणून त्याने माझं काम केलं नाही. मी प्रियाजींना आश्वासन दिलं की मी त्यांना निराश होऊ देणार नाही. मग मी प्रियाजींसोबत मार्केटला गेले. तिथून मी हाच फॅब्रिक आणि ड्रेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन आले. प्रियाजींनी मला ड्रेस तयार करण्यासाठी एक नवीन शिवण मशीनसुद्धा घेऊन दिली. ज्या ज्या गोष्टींची मला या ड्रेससाठी गरज होती त्या सगळ्या प्रियाजींनी मला आणून दिल्या. मग मी 1.5 दिवसातच तो ड्रेस तयार करून प्रियाजींना दाखवला. प्रियाजींनी तो ड्रेस पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटत होतं की मी तो ड्रेस डिझायनरपेक्षाही चांगला तयार केला आहे. जेव्हा प्रियाजींनी जयपूरच्या लाईव्ह शोमध्ये हा ड्रेस घातला तेव्हा त्यांचं खूप कौतुक झालं. लोकांनी विचारलं की हा ड्रेस कुणी तयार केला आहे. तेव्हा प्रियाजींनी मला स्टेजवर बोलवलं आणि मला त्या ड्रेसच्या डिझायनर म्हणून सन्मानित केलं. प्रियाजींसोबत मला देखील अवॉर्ड मिळाला. आता माझ्याकडे असे अनेक मोठमोठे लोक होते जे मला त्यांच्या ब्रँडचे कपडे तयार करून द्यायला सांगत आहेत. माझी एका मोठ्या फॅशन डिझायनरसोबत मीटिंग होती जे मला त्यांच्या कंपनीसाठी हायर करू इच्छित होते. ते म्हणाले की तू तुझ्या तयार केलेल्या ड्रेसमुळे आमच्या कंपनीचं नाव मोठं करू शकतेस. पण प्रियाजींनी मला हे काम करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी म्हटलं, तू या कामातून प्रसिद्ध होऊ शकतेस, पैसा कमावू शकतेस, पण इतकी टॅलेंटेड असल्यानंतरही तू तुझी ड्रेस डिझाईन दुसऱ्यांना का विकशील? मी तर असं म्हणते की तुझं स्वतःचं नाव असावं, तुझा स्वतःचा एक ब्रँड असावा, ज्यात लोक फक्त तुझ्या ब्रँडचे डिझाईन केलेले कपडे घालतील. त्याचा फायदा फक्त तुलाच होईल आणि कुणीही मध्ये पडणार नाही. प्रियाजींनी माझी खूप मदत केली आहे आणि आता माझा स्वतःचा एक ब्रँड आहे. माझ्या ब्रँडला यशस्वी करण्यासाठी प्रियाजी स्वतःच पैसे गुंतवत आहेत कारण माझ्यामुळे त्यांना खूप यश मिळालं आहे आणि आता मीही खूप यशस्वी झाली आहे. आईच्या यशाची गोष्ट ऐकून मी तिला पटकन मिठी मारली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई म्हणाली की आता तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, आपण घरी जाऊ. या 3 वर्षात माझ्या आईने जितक्या तरसाचे दिवस पाहिले होते तितकीच ती यशस्वी झाली होती. तिचे नाव झाले होते
आणि तिने खूप पैसे कमवले होते. दिवस रात्र आईच्या मोबाईलवर कधी एखाद्या फॅशन डिझायनरचा फोन यायचा, तर कधी एखाद्या कंपनीच्या मालकाचा. सगळ्यांनाच हेच हवे होते की त्यांच्या कंपनीचे कपडे माझ्या आईकडून तयार करावे. पण आईने स्वतःचे एक वेगळे नाव निर्माण केले होते. स्वतःचा वेगळा ब्रँड तयार केला होता. ती स्वतःचे कपडे तयार करत होती. तिने स्वतःची एक संस्था सुरू केली होती, ज्यात ती काही गरजू लोकांना, जे यशस्वी व्हायचे इच्छुक होते आणि ज्यांना कोणताच आधार नव्हता, त्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत होती. कारण माझ्या आईलाही कुठलाच आधार नव्हता. आई आणि मी आमच्या शहरात परत आलो होतो. आईने एक वेगळे घर घेतले होते. त्या मोठ्या बंगल्यात माझी आई एकटी राहत होती. आईने माझ्या नवऱ्याशी बोलून सांगितले की आता तूच माझा मुलगा आहेस, म्हणून मी इच्छा व्यक्त करते की तू माझ्या मुलीला घेऊन माझ्यासोबत राहा. माझे जे काही आहे ते तुमच्यासाठीच आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत आईकडे राहायला आले. माझ्या मुलीला पाहून आई खूप खुश झाली होती, कारण तिने तिला पहिल्यांदाच पाहिले होते. आता मी आईसोबतच राहत होते. एके दिवशी आईला भेटायला भाऊ आणि वहिनी आले. ना जाणे कसे त्यांना कळाले की आम्ही इथे राहतोय. त्यांनी येताच आईचे पाय धरले आणि मोठ्याने रडू लागले. वहिनीची ही काहीशी अशीच अवस्था होती. ती आईच्या डोळ्यात बघायलाही धजावत नव्हती. ती खूप लाजिरवाणी झाली होती. आईने आपल्या मुलाला रडताना पाहिले तेव्हा ती म्हणाली, बाळ, तुला काय झाले आहे? तू का रडतोयस? मी मोठ्या आश्चर्याने आईकडे पाहत होते की तिने भाऊ आणि वहिनीचे ते सर्व अत्याचार कसे विसरले जे त्यांनी तिच्यावर केले होते. भाऊ म्हणाले, आई, मला माफ कर. रुचीसुद्धा तुझी माफी मागू इच्छिते. मला ठाऊक आहे की रुची तुझ्यासोबत खूप वाईट वागत होती आणि ती मला जे सांगत होती तेच मी सुद्धा करत होतो. खरं तर तुझ्या गेल्यानंतर रुची गर्भवती होती. तिने मुलीला जन्म दिला. मी माझ्या मुलीसोबत खूप आनंदात होतो. मग कळले की माझ्या मुलीला आजार आहे. मी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी सांगितले की काही गंभीर आजार नाही, तुझी मुलगी बरी होईल, पण उपचार खूप दिवस चालतील. मी माझ्या मुलीच्या उपचारासाठी पूर्ण 1 वर्ष राबलो, पण तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. मी सगळं काम सोडून तिच्या सेवेत राहिलो. माझ्याकडे जी थोडीफार बचत होती ती सगळी मी तिच्या उपचारावर खर्च केली. तिची तब्येत सुधारण्याऐवजी अधिकच खराब होत गेली. इतक्या मोठ्या प्रमाणावर उपचार केल्यावरही ती जगू शकली नाही. मी माझं घरही विकून टाकलं होतं, पण माझी मुलगी या जगात राहिली नाही. आम्ही दोघं पती पत्नी आमच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो आणि तिच्या वियोगाने आम्ही खूप रडलो. त्या दिवशी रुचीला हे लक्षात आलं की तिने एका आईला तिच्या मुलापासून वेगळं केलं आणि तिच्या मुलीला दूर केलं. त्यामुळेच तिची मुलगी हे जग सोडून गेली. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी तुला वृद्धाश्रमात सोडून दिलं. त्यामुळे घरात शांतता येईल अशी अपेक्षा होती, पण त्याच घरातच शांतता निर्माण करण्यासाठी मी बहिणीचे लग्न केलं आणि आईला घरातून बाहेर काढलं. आता मी रस्त्यावर आलो आहे. रुची आणि मी आपल्या कृत्यांबद्दल खूप लज्जित आहोत. कृपया आई, मला माफ कर. माझ्या आईने लगेच भाऊ आणि वहिनीला माफ करून दिलं, कारण तिच्या मुलाला त्यांच्या कुशीतून घेतलं गेलं होतं. मी आईला सांगितलं होतं की त्यांची चूक इतकी मोठी आहे की तू त्यांना सहज माफ करू नये. भाऊ म्हणाले, तूही मला माफ कर. मी तुझ्या डोळ्यातून तुझे स्वप्न पळवले. आई म्हणाली, जशी तू माझी मुलगी आहेस तसाच हा देखील माझा मुलगा आहे. त्यांना त्यांच्या चुकांचा भास झाला आहे, हेच खूप मोठं आहे. माझा मुलगा आज माझ्या डोळ्यांसमोर रडत आहे. मी त्याला रडताना पाहू शकत नाही. त्यामुळे त्याने माझ्याशी जे काही केलं आहे ते मी सगळं माफ करत आहे. हीच आई असते जी सर्व काही झाल्यावरही आपल्या मुलांना माफ करते. ती आपल्या मुलांनी केलेल्या सर्व जखमा विसरून जाते. मुले कितीही मोठी चूक करत, पण पालक त्यांना माफच करतात. मुलांनी लक्षात ठेवायला हवं की कोणतेही पालक आपल्या मुलासाठी वाईट विचार करत नाहीत. तर मग मुले पालकांबद्दल वाईट विचार का करत असतात? मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की आई वडील तुमच्या लहानपणापासून तुम्हाला वाढवतात आणि तुमच्या तरुणपणापर्यंत तुम्हाला सांभाळतात. आणि जेव्हा ते वयोवृद्ध वयात पालकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडता किंवा घरात असताना त्यांना न वापरता येणारी वस्तू समजून इथे तिथे पडून राहू देतात. या वयात त्यांना आपल्या मुलांच्या आधाराची गरज असते. माझ्या भाऊला त्याच्या कृत्याची सजा मिळाली आहे, पण मला हे नकोय की ज्यांनी वृद्धापकाळात आपल्या मुलांकडून आशा ठेवलेल्या असतात त्यांना त्यांचे तरुण मुलं घरातून बाहेर काढतात आणि त्यांना चुरचुरतात. अशा वेळी आपल्याला त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यांना घरातून बाहेर काढणं नाही. आपल्या घरातील वृद्धांचा मान राखा, त्यांना प्रेम द्या आणि त्यांच्या सेवेत जपा, कारण त्यांच्यामुळेच घरात आनंद राहतो. त्यांच्या अस्तित्वामुळेच घरात एकता टिकून राहते. माझ्या वहिनी आणि भावाने जे केलं ते त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली, पण आज माझी आई एक यशस्वी डिझायनर आहे आणि तिने भाऊ आणि वहिनीला तिच्या घरात स्थान दिलं आहे. आज आम्ही सर्व एकत्र आनंदाने जीवन व्यतीत करत आहोत. वहिनी सुधारली आहे आणि ती आईला आपल्या आईसारखं मानायला लागली आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि तुम्हाला कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.